नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे उंब्रज या ठिकाणी, तालुका कराड, जिल्हा सातारा। हे मैदान जे आहे ते बहुतेक ओपनचं आहे असं वाटतं, ओपनचं का दुसऱ्याचं आहे, परंतु मैदान चालू आहे। या मैदानामध्ये आत्ता टोटल 10 गट पाळले आणि त्या 10 गटाचे निकाल जे आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि गट क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली, त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी। या गाडीचा प्रथम क्रमांक आला, त्या गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली आहे। गाडीचं नाव काय कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता? थोडंसं गाडीचं नाव म्हणजे कुठल्या बैलाचे नाव आहे ते काय समजलेलं नाही, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। आणि ड्रायव्हरचं नावसुद्धा काय कमेंट्समध्ये सांगा। गट क्रमांक 2चा निकालसुद्धा काहीच समजला नाही आहे, आवाजच येत नव्हता त्या ठिकाणी। गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी उंब्रज यांच्या नावाने गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली। वारुंजे या गावचा नंदी पळाला, बागड वारुंजेकरांचा बागड पळाला आणि तांबवे तालुका कराड जिल्हा सातारा हे गाव आहे, त्या गावचा तांबवे गावकरांचा पाखऱ्या पळाला। पाखऱ्या आणि बागड या दोघांची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल आहे, तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी गोंदी गावठाण या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। शंकर हा नंदी पळाला आणि शंकरसोबत कोण पळाला काय जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय, आणि ड्रायव्हरचं नावसुद्धा जे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल, 5मध्ये सुंदर अशी लढत झाली, त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी वहा गाव या गावच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली, जयसिंगपूरकरांचा सर्जा पळाला आणि त्या सर्जासोबत आपल्याला पळताना दिसला वहागावकरांचा राजा पळाला। राजा आणि सर्जा ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे आकाश ड्रायव्हर यांनी। बघूया कशा पद्धतीनं आजची गाडी जी आहे ती ही सेमी पास करते। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल आहे, 6मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 6 म्हणजे बघा, गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 6 वरूनच धावली गाडी पब्लिकनं पळताना दिसली आपल्याला। एक नावाच्याच दोन्ही नाव जे आहेत ते बैलांची सेमच होती, शंकर आणि शंकर या नावाचे 2 नंदी पळाली आणि ही एक याच्यातला एक शंकर जो होता तो शंकर जो आहे तो उंब्रजकरांचा होता आणि दुसरा शंकर कुठला होता काय जरा तर थोडासा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता। सुंदर अशी गाडी जी आहे ती आज ही जी आहे शंकरची सेमीसाठी पात्र झालेली आहे। शंकरची जोडी कोणी पात्र केली सेमीसाठी जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये, जर कोण तिथल्या गावचे जर असतील त्यांनी जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय त्या ड्रायव्हरचं आणि दुसऱ्या शंकरचं। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल घेतोय, 7मध्ये सुंदर अशी लढत झाली आपल्याला बघताना म्हणजे बघायला मिळाली। बिरजा नावाचा नंदी पळाला आणि त्या बिरजासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। सुंदर अशी गाडी पळाली बिरजा नावाच्या नंदीची आणि ड्रायव्हर कोण होते ते सुद्धा जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल घेतोय, 8मध्ये सुंदर अशी लढत झाली आपल्याला बघायला मिळाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी जारसा कॉकटेल नावाचा नंदी पळाला। जारसा म्हणजे पहिले तुम्हाला माहितीच आहे, जुन्या काळामध्ये जारसा हा नंदी जो आहे तो पळत होता, म्हणजे पळायचे पहिले, परंतु अलीकडे थोडेसे जरा ते जर्शी नंदी पळायचे कमी झाले, परंतु तशाच पद्धतीचा आज जर्शा नावाचा नंदी पळाला, म्हणजे कॉकटेल नावाचा नंदी पळाला जारसा दिसत होता असं कॉमेंटेटरने पुकारले। मी सुद्धा बघितलं, काळा होता किट्ट पण तो शिंग बाकासुरगत होते आणि सुंदर अशी गाडी जी आहे ती कॉकटेलची सेमीसाठी पात्र झालेली आहे। कॉकटेलसोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगू शकताय तुम्ही आणि ड्रायव्हरचं नावसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। गट क्रमांक 9चा निकाल आहे, 9मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक काय माहीत नाही, परंतु संभाजीनगर यांच्या नावाने ती गाडी पळाली, संभाजीनगरची बैलं पळाली। त्याच गटामध्ये 9मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी भारत केसरीचा मानकर असलेला, महान भारत केसरीचा मानकर असलेला असा निनामकरांचा सुंदरची गाडी जी आहे ती फॉल झालेली आहे असं वाटते। निनामचा सुंदरच होता का काय जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की सुंदर सारखाच नंदी दिसत होता, बहुतेक सुंदरच आहे तो असं मला वाटते। आणि ही गाडी जी आहे ती संभाजीनगरकरांची गाडी अनिकेत ड्रायव्हर यांनी जी आहे ती गट क्रमांक 9मधून सेमीसाठी पात्र केलेली आहे।
तसेच आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल 10मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सरेगाव यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी जी आहे ती आबा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा आबा ड्रायव्हर आणि त्या सरेगावकरांच्या नंदींना. हे होते आजच्या मैदानातील उमरजच्या 1 ते 10चे गट निकाल. धन्यवाद.